मी अक्षर सांगतो, कधी कधी असं वाटतं बोलताना एवढ्या वेदना होतात, मेलो असतो दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं. असं आहे की उदयन महाराज जे आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत आणि छत्रपतींचे वंशज हे कधीच हतबल होऊ शकत नाही. तर या लोकांना कधी कळायचं मला समजत नाही. मग कशाला एवढे नाटकं तरी कशाला करायचे आपण? तर तुम्ही जे प्रमुख लोक आहेत त्या पक्षातले जे लीडर्स ज्याला आपण म्हणतो त्या पक्षाचे लीडर्स आहेत, कशाला करायचं मला सांगा ना. काय का साजरा करतो? नका ठेवू ना शिवाजी महाराजांचा फोटो, नका ठेवू त्यांचं नावच पुसून टाकूया ना. आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देता. देश परदेशातनं इकडनं तिकडनं जगभरातनं जेव्हा लोक येतात, पहिलं जर त्यांच्या कानावरती जर काय येत असेल, वेलकम टू छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट. कशाला पाहिजे? जाऊन दे ना. कशाला हे बेगडी प्रेम? मोठमोठे जे काय तुमचे रेल्वे टर्मिनस असेल हे ते तिथं तरी कशाला नाव देतं? आणि मग कशाला तरी शिवजयंती साजरी तरी कशाला करायची? का साजरा करायचा शिवप्रताप दिन? शिवाजी महाराजांचे जे पुतळे आहेत ते तरी आपण कशाला उभं करायचे? आदर्श मानतो ना आपण त्यांना. टेकडे एकटं मी या ठिकाणी मी त्या घराण्याचं कुटुंब म्हणून मी बोलत नाही, ते घटक म्हणून बोलतोच आहे. पण एक शिवाजी महाराजांचा तुमच्यासारखा सगळ्यांसारखा एक शिवभक्त म्हणून माझ्या वेदना या ठिकाणी मांडतोय. हे बोलताना सुद्धा एवढं वाईट वाटतं की बोलायचं नाही. ही संकल्पना मी अक्षर सांगतो, कधी कधी असं वाटतं बोलताना एवढ्या वेदना होतात, मेलो असतो दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं. काय दिवस आलेत, हे दिवस बघायचे होते. काय आता प्रेस घेतली ते असं म्हणाले की ही विकृती आहे आणि अजूनही कारवाई होत नाही, मी हतबल झालोय. पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे भाऊक झाले होते. असं आहे की उदयन महाराज जे आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत आणि छत्रपतींचे वंशज हे कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यामुळे जरी त्या ठिकाणी भावनेतनं ते बोलले असले तरी महाराष्ट्र देश त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना योग्य ठिकाणी पोचलेल्या देखील आहेत. शेवटी राज्यपाल हे पद एक संवैधानिक पद असतं आणि ते सरकारच्या हाती नसतं. सरकार त्यात काहीच करू शकत नाही. राज्यपालांना अपॉइंट करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं की महाराज ते देखील समजून घेतील, पण त्यांच्या भावनेच्या पाठीशी आम्ही सगळे ठामपणे आहोत. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा प्रेरणास्त्रोत हा दुसरा कोणी असूच शकत नाही. आमच्या सगळ्यांचे तेच आहेत, महाराष्ट्राचे आणि देशाचे आदर्श. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये थोडंफार मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि त्यामधूनच उदयनराजे भोसले हे आपले राज्य असून त्यांच्या पाठीमागे कायमचे आपलं सरकार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहू असेही आपले देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर आपण बघितलंच असेल मित्रांनो. तर आपलं याबद्दल काय मत आहे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावं. लाईक कमेंट शेअर नक्की करावं.